हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधुनी तुझे तू चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। स्वादिष्ट पौष्टिक उपवासासाठी किंवा छोट्या भुकेसाठी असे शिंगाड्या पिठाचे लाडू आज आपण बनवणार आहोत। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी मखाणे घेतलेले आहे। याला आपण लो फ्लेमवर भाजून घेऊया। आपले मखाणे छान भाजून झालेले आहेत। आता आपण त्याला थंड करण्यासाठी काढून घेऊया। आता कढईत अर्धा वाटी तूप घेतलेला आहे। 1 वाटी शिंगाडा पीठ घालून छान खमंग भाजून घेणार आहोत। पीठ भाजत असताना गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आपल्याला पीठ भाजायला 5 ते 6 मिनिटं लागणार आहे। सगळं पीठ हळूहळू भाजायचं आहे। यात आपण आता 1 पाव वाटी डिंक घालणार आहोत। डिंक मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे। शिंगाडा शरीराची ताकद वाढवतो, स्किन हेअरची शाईन वाढवतो, तसेच स्ट्रेस कमी करून शांत झोपही लागते। आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता डिंक किती छान फुललेला आहे। सोबत शिंगाडा पीठही छान भाजून घेतलेलं आहे। आता यात ड्रायफ्रुट्स घालतो आहे। काजूचे तुकडे व जाडसर बदाम पावडर घातलेला आहे। काजू व बदाम भाजून घेतो आहे। ते खरपूस भाजल्यामुळे लाडू खाताना क्रंची लागतो। भाजलेले मखाणे मिक्सरवर बारीक करून यात घालून घेऊ। वेलची पावडर व जायफळ पावडर घालून घेऊया आणि थोडे मनुके घालतो आहे। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करून देऊ। कोमट झालेल्या मिश्रणात 1 वाटी पिठी साखर घालून घेऊया। मिश्रण छान मिक्स करून घेऊया। मिश्रण थोडे कोरडे वाटत आहे। आपला लाडू वळता येईल इतपत तूप घालून घेऊ। सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया। शिंगाड्या पिठात फायबर असते, ते पोट स्वच्छ करण्यास मदत करते। तसेच अँटीऑक्सिडंट ई, झिंक, पोटॅशियम असते, म्हणून हे शिंगाड्या पिठाचे लाडू पौष्टिक असतात। तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख असा आपला लाडू तयार झालेला आहे। सर्व लाडू अशा पद्धतीने करून घेऊया। शिंगाडा पिठाचे लाडू मुलांना छोट्या भुकेकरिता किंवा डब्यात देऊ शकता। हे बनवायला सोपी आणि पटकन बनतात। लाडूला लागणारं सर्व साहित्य हे घरचंच आहे। मुलांच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता। असे हेल्दी लाडू पूर्ण परिवारासाठी परिपूर्ण आहे। शिंगाडा पिठाचे लाडू तुम्हाला कसे वाटले कॉमेंट्स करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। वाव, काय अप्रतिम सुरेख असे लाडू तयार झालेले आहे।
परत भेटूया अशाच नाविन्यपूर्ण नवनवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।